झाला ते फायर गन जे राहतात ना, तर ते बेली डान्स करत होते. तर ते फायर गन चालू करतात. ते फायर गन चालू केल्यामुळे काय ते आता पूर्ण लाकडी डेकोरेशन ते लागलं ते. आता त्याच्यामध्ये आता किचनचे जे होते ते सगळे खाली बिझी होते. किचनचा जेवढा स्टाफ होता KST वाल्यापासून भांडे घासणारे सगळे सगळे सीनियर, त्याच्यानंतर कॉमी लेवल टोटल. त्यामध्ये काय आहे आता वरचे जे आग वाढली त्याच्यामध्ये सगळेजण गेले. मग आता किचनमध्ये म्हणजे माहीतच नाही, कारण की ते किचन अंडरग्राऊंड असल्यामुळे कोणाला माहित नाही. आवाज येत नाही खाली, डीजेचा पण येत नाही, कशाचा येत नाही, म्युझिकचा पण आवाज येत नाही. मग खाली कोणालाच माहित नाही की खाली नेमकं झालंय काय, वरती झालंय काय. मग वरून कोणी सांगायला पण नाही आलं, मॅनेजमेंटचा माणूस पण नाही आला म्हणून सांगायला, काहीच नाही. तर त्यामुळे काय झालं, एकतर त्या आगीमुळं इलेक्ट्रिसिटी बंद पडली. त्याच्या वरची आग एवढी वाढली की ते वरचा सगळा धुवा धूर, खाली मोठी जागा येण्यासाठी शिडी, सगळा धूर शिडी मार्फत खाली आला. खाली दुसरं काहीच नाही, एक्झॉस्ट आहे. एक्झॉस्ट एक्झॉस्ट मध्ये समजा बंद पडला, जास्त आग आणि धूर गेल्यामुळं बंद पडला. आणि त्याच्यानंतर काय आता मग दुसरा पर्याय नाही, जायचं तर कुठून. शिडीहून जायचं तर पूर्ण आग मधात येते, आणि इथून जायला कुठेच रस्ता नाही, पूर्ण पॅक. श्वास कसा घ्यायचा. त्याच्यामुळे ते सगळे जागच्या जागी गुदमरून गेले. म्हणजे बोलता नाही आलं त्यांना, काहीच करता नाही आलं, कारण की एवढा त्यांना श्वास घ्यायला त्रास झाला ना, डोळ्यातून रक्त आलं, नाकातून कानातून रक्त आलं. सगळे मेन म्हणजे पूर्ण किचन टीम नष्ट झाली. भारतात म्हणजे आपल्या आतापर्यंत कधी तुम्ही नसेल ऐकलं की कोणत्या हॉटेलची पूर्ण किचन टीम जागी सगळे मेले. आणि कालच्या इन्सिडेंट मध्ये पूर्ण किचन टीम एकाच जागी आणि एकाच वेळी ठार झाली. त्यांचं वय आता त्याच्यामध्ये कोणी 28-29, कोणी 25-26, कोणी 22, कोणी 20, कोणी 18-19, असे म्हणजे जे खालच्या पोस्टचे ते तर वय कमीच, जे जास्त वरच्या पोस्टचे त्यांचं वय. आणि आताच दोन 2-3 दिवसाखाली एक जण आम्ही जॉईन केलं होतं, तो पण काय, तो जी कॅन्डल होती ते म्हणजे फायर कॅन्डलच आहे, फायर कॅन्डल सारखंच असतं ते, वरच्या वरती लागलं. ते आग लागल्यावर काय, आता ते तुम्ही व्हिडिओ बघितले असतील युट्यूबला यायले, ते बेल डान्सर नाचते हे ते. तेवढं करताना बाकीच्या कसं नेमकं आता तिथं, आता हे तर आम्हाला पण माहित नाही, कारण की आम्ही दुसऱ्या आउटलेटमध्ये काम करतो. ते आम्हालाही माहित नाही की नेमकं झालं काय. पण ते आग लागल्यावर आता तिथे इन्स्ट्रुमेंट आहे का नाही ते आम्हाला माहित नाही, तिथल्या मॅनेजमेंटला माहिती. तर मग आता माझं म्हणणं एवढं आहे की कुणालाच काही इजा झाली नाही, स्टाफला म्हणजे झाली, तिघा चौघांना इजा झाली सर्व्हिसवाल्यांना. पण मॅनेजर आहेत जे सिनियर पोस्टवर आहेत त्यांना काहीच झालं नाही. झालं मेन म्हणजे किचनवाल्याला, ना किचनवाल्याला कोणी इन्फॉर्म केलं, ना किचनमध्ये अलाराम होता. असला तर वाजाय पाहिजे होता, पण असं कसं म्हणजे एक पण नाही वाचलं ना, कारण की जवळ जवळून एखादा तर वाचा पाहिजे, पूर्ण जागीच ठाक. हा असतेच तशी. तशी आता तशी तर हॉटेल इंडस्ट्रीमध्ये असायलाच पाहिजे, पण तिथे होते का ते आता कन्फर्म नाही सांगू शकत आम्ही. कारण की नाही नाही, गॅस सिलेंडरचा स्फोट नाही झाला, कारण की किचनचे गॅस सिलेंडर सगळे बाहेर राहतात, पाईपलाईनद्वारे हे होतात. आणि आता जे एक्सपायर झाले त्यांच्यामध्ये कोणा हुशारी केली, काय केलं की गॅस सिलेंडरचं जे मेन हे राहतं आउटलेट, ते बंद केलं असणार. नाहीतर सगळे गॅस बंद असतील, त्याच्यामुळं तर ते काय गॅस सिलेंडरचं हेच झालं नाही. नाहीतर गॅस सिलेंडरचं झाल्यावर तर एक माणसाची हड्डी पण नाही सापडली असते. गॅस सिलेंडर एक गॅस फुटला तर काय होते, आपण ते पाहतो घटना आपल्या महाराष्ट्रात पण किती होतात. इथं तर 10-10, 15-15 गॅस बाहेर लावलेले राहतात, कारण की भट्ट्या पण तशाच चालतात, इंडियन क्वांटिटी हे सगळं. जे 25 जण सगळे किचन मधले आहेत? नाही नाही, किचन मधले नाही, त्याच्यामध्ये काही गेस्ट पण आहेत, काही सर्व्हिसचा स्टाफ पण आहे, आणि बाकी किचन मधले आहेत सगळे. तुमचं नाव काय? माझं नाव शुभम पाटील. तुम्ही काय करता? मी तिथे नाही, मी म्हणजे माझे मित्र आहेत तिथे जॉब करतात. मी ऍक्च्युली दुसऱ्या आउटलेटमध्ये आहे, मी पण शेफच आहे. ओके, थँक्यू.